हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या शिबूचा जीव वाचवण्यासाठी श्रावणीने घेतला मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार चला तर बघूया. शिबूला आता खूप वाईट वाटत असतं, कारण स्वीटी आणि इंद्रनील सानिकाबद्दल खूप वाईट बोलतात. तो आता रडत स्वतःला दोष देत असतो. इकडे श्रावणी पण अपर्णाजवळ खूप पश्चाताप करते आणि म्हणते, माझं शिबूवर खूप प्रेम आहे. ती आता अपर्णाच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते. त्यानंतर अपर्णा मोक्षाला म्हणते, आपण काहीतरी करायला हवं आहे, कारण श्रावणीचं शिबूवर खूप प्रेम आहे. आपण काही केलं नाही ना, भैयासाहेब त्यांचं लग्न मोडतील आणि श्रावणीचं लग्न ते शिबूशी लावून देतील. मोक्ष म्हणते, नाही, आपण असं नाही होऊ द्यायचं. पण अलकनंदाला माहीत असतं, विशंभरचा प्रॉपर्टीचा खरा मालक हा शिबू आहे आणि रुद्र श्रावणीशी लग्न करत असतो ते फक्त प्रॉपर्टीसाठी. ती प्रॉपर्टी काढून घेण्यासाठी अलकनंदा आणि रुद्रचा जीव जात असतो. पण मोक्ष आणि अपर्णा मात्र शिबूला साथ देत असतात. आता या सगळ्यामधून वाचवण्यासाठी शिबू आणि श्रावणीचं प्रेम त्यांना मिळवून देण्यासाठी मोक्षा प्रयत्न करते. ते आता शिबूच्या घरी जाते आणि म्हणते, शिबू आहे का घरात? शिबूची आई म्हणते, माझा पोरगा होता शिबू, पण तो मेला काल. त्याचं मी या घरात श्राद्ध पण घातलंय. मोक्षा खूप शॉक होते आणि म्हणते, इकडे विशंभर सगळे पेपर बनवतो आणि ती फाईल घेऊन श्रावणीकडे जातो. श्रावणी आता ती फाईल घेते. विशंभर म्हणतो, शिबूपासून लवकरात लवकर सुटका मिळवण्यासाठी हे पेपर आहेत. आता मात्र श्रावणीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मनात म्हणते, देवा, हे काय होतंय सगळं माझ्यासोबत. विशंभर म्हणतो, हे वाच आणि यावर सही कर. आता काही झालं तरी मी त्या शिबूला सोडणार नाही. तो तर निघून जातो. फाईल बघत श्रावणी म्हणते, देवा, मला कायम शिबूशी लग्न करायचं होतं. माझ्याबरोबर काय हा खेळ मांडलाय. श्रावणी आता पेपर वाचते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण शिबूला अडकवायची पूर्ण तयारी झालेली असते. ती म्हणते, नाही, मी शिबूसोबत असं नाही होऊ देणार. मोक्ष आता बाहेर पडते. एका ठिकाणी शिबू बसलेला असतो. त्याची हालत एवढी वाईट झालेली असते की मोक्ष त्याच्याकडे जाते. तो आता पडायला लागतो. ती त्याला पकडून म्हणते, शिबू. पण तेवढ्या शिबूला रक्ताच्या उलट्या होतात आणि ते बघून मोक्षाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, शिबू, काय होतंय तुला? ती आता एवढी घाबरते आणि शिबूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. डॉक्टर आता ICUमध्ये नेतात आणि बाहेर येतात. मोक्ष म्हणते, डॉक्टर, कसा आहे शिबू? ते म्हणतात, अजून काही सांगू शकत नाही, कारण विषबाधा झाली आहे. मोक्ष म्हणते, म्हणजे? ते म्हणतात, वाचतील की नाही याची पण गॅरंटी देऊ शकत नाही. आता मात्र मोक्षा खूप घाबरते आणि श्रावणीला फोन करते. ज्या रूममध्ये शिबू असतो, श्रावणी डायरेक्ट त्यामध्ये जाते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही आत कशा आल्या आणि कोण तुम्ही? ती सांगते, मी श्रावणी शुभमकर शेलार, शुभमकरची बायको. ते म्हणतात, अच्छा. ती आता विचारते, कसा आहे शिबू? ते म्हणते, सांगता येत नाही, कारण त्यांची कंडिशन खूप कठीण आहे. ते तर बाहेर जातात. पण श्रावणी शिबूकडे बघत असते आणि म्हणते, शिबू, का केलंस तू असं? अरे, मी तुला वाचवण्याचा किती प्रयत्न केला, पण तू ऐकायलाच तयार नाही. मला माहीत होतं रे, आपल्या लग्नाला बाबा कधीच परवानगी देणार नाही. हे सगळं तू मला वाचवण्यासाठी केलं आणि आज तुझी अवस्था काय झाली? नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. आता श्रावणी मंदिरात जाते. तेव्हा सगळ्याजण वडाची पूजा करत असतात. ते एका बाईला विचारते, काकू, हे का करतात? ती प्रत्येक सुवासिनी बाई आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा करतात. श्रावणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती स्माईल करते. ती पण आता आवरते आणि वडाच्या पूजेला जाते आणि म्हणते, शिबू, तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी मी ही पूजा करते. दोरा बांधते, फेऱ्या घेत म्हणते, मी तुला काही होऊ देणार नाही. खरं तर शिबूच्या आईला माहीत असतं की अशा पद्धतीने शिबू घरात राहिल्यावर सगळेच त्याला त्रास देणार, म्हणून तो सुखी राहण्यासाठी ती त्याला घराबाहेर काढते. तर तुम्हाला कळतंय का माजोरड्या स्वीटीचा खरंच माज उतरवला पाहिजे का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.